गाईस हॅलो गाईस, चाललोय आता अंबडला आईचं सोनं सोडवण्यासाठी. आईला न सांगता आईला सरप्राईज द्यायचंय. नंतर शेवटच्याला आपण बघू की आईच्या डोळ्यामध्ये कसली खुशी येते. सोनं पाहिलं अश्रू बघा, खुशीचे अश्रू कसे येतात हे बघा. तर आम्ही अंबडला जाण्यासाठी निघालो आणि रस्त्यामध्ये संत सेवालाल महाराजाच्या झेंड्यापाशी लोक पूजा करताना आम्हाला दिसले. तर आम्ही छोटासा व्हिडिओ काढला आणि तिथून पुढे आम्ही पुन्हा अंबडला जाण्यासाठी निघालो बँकेमध्ये. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे फडकत दिसले होते आम्हाला आणि बँक पण भेटत नव्हती. तर फायनली आम्ही बँकेपाशी पोहोचलो. नमस्कार मित्रांनो, आपण आलो ते बघा बुलढाणा बँकेमध्ये आईचं सोनं सोडवण्यासाठी. आईला आपल्याला सरप्राईज द्यायचे. तर चला. आणि मग दादा पुढे आणि मी मागे. दादा मॅनेजरपाशी गेला आणि 2 शब्द बोलला आणि मग नंतर बँकेच्या अधिकाऱ्याची कसली तरी चर्चा चालू असताना मी व्हिडिओ शूट केला. आणि मग दादा बघा नोटाचे बंडल कशी मोजतोय आणि माझ्याकडे पाहून हसतोय पण. मग नंतर मी विड्रॉल भरला. मग पैसे जमा करण्याचा विड्रॉल भरत असताना मी एवढं बारकाईने लिहित होतो, मला फॉर्म बी भरायचा कळत नव्हता. आणि तो फॉर्म आम्ही मॅनेजर साहेबाकडे सबमिट केला. आणि कॅशियरला पैसे देताना दादा पूर्ण पैसे भरत असताना दादा मॅनेजरकडे पाहतो, मॅनेजर दादाकडे पाहतो आणि नंतर कॅश मशीनमध्ये मोजले जाते. आणि सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर मॅनेजर साहेब सोनं बाहेर काढतं आणि 2 वर्षापासून ठेवलेलं सोनं पाहता क्षणी डोळ्यामधले आनंद तुम्ही बघायला पाहिजे होते. आणि तोच आनंद थोड्याच वेळाने आईच्या डोळ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर सोन्याची तपासणी करता मॅनेजर साहेब आम्हाला सगळं सोनं किती होतं आणि किती आहे ते समजावून सांगताना. तर नमस्कार मित्रांनो, बघा फायनली आपण आईचं सोनं सोडवलेलं आहे. काही कारणामुळे आपण आईमध्ये ग्राहक ठेवलं होतं. तर फक्त थोडासा 1 तास राहिलाय फक्त आईच्या चेहऱ्यावरती खुशी बघण्यासाठी. तर तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बघत राहा. आपण आईच्या चेहऱ्यावरती खुशी बघूया. घराकडे निघालो सोनं सोडवल्यावर. बघू शकता दादाच्या चेहऱ्यावरची खुशी तुम्ही बघा. तिथून वापस जाता आम्हाला दिसले मस्तझरी देवीचे मंदिर. तर आम्ही म्हटलो दर्शन घेऊयात. तर चला आतमध्ये. आतमध्ये जातो तर काही एवढी गर्दी नव्हती. तर आपण मित्रांनो फायनली आपण अंबडच्या मस्तझरी देवीच्या मंदिरातून वापस चाललो. आजीने पैसे मागितले पण आपल्याकडे चिल्लर नव्हती. पण वापस येणार एक दिवस आणि म्हातारीला पैसेच देऊन जाणार. आणि फायनली आम्ही शहागडमध्ये पोहोचलो. घरी जायच्या अगोदर मनामध्ये धडधड होत होती की आईच्या समोर सोनं जेव्हा देतो आम्ही आईच्या मनामध्ये कसली खुशी राहीन ते. आपण आईसाठी सोनं सोडून आणलेलं आहे. तर बघूयात आईची खुशी चेहऱ्यावर कशी येते ती. चला. अरे मम्मी त्यासाठी सोनं आणलं पाहिजे. इकडून ये. हे बघ हे सोनं होतं ना आपलं ठेवलेलं बँकेमध्ये. पाय बरं चेक करून कसं येतं. विकून आले काय तुम्ही. अरे वा, म्हातारीला भरसा नाही. सोनं सोडून आणलं ते आणलं म्हणा विकून टाकतो का. बघा मम्मी कशी दिसते सोन्यामध्ये. 2 वर्ष झालं ठेवलेलं सोडून ते 20,000 रुपये व्याज भरून आलो त्याचा. मम्मी कशी दिसतं सोनं. ना. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.